नमस्कार, मी राजू मिस्त्री। आज आपण पाहणार आहोत जंगली महाराज पुण्यतिथी निमित्त जंगली महाराजची भव्य अशी रथयात्रा नांदुरा शहरामधून निघत आहे। तरी आपण आज उभे आहोत हनुमान चौक इथे। तिथे हनुमान चौकामध्ये त्या दिंडी करता येणाऱ्या भव्य मिरवणुकीमध्ये जे भक्तगण आहेत, भाविकगण आहेत, त्यांच्याकरता चहा पाण्याची व्यवस्था या हनुमान चौकामध्ये करण्यात आलेली आहे। अशा प्रकारे ही या दिंडीमधील भाविकांकरता हे चहाचे वितरण करण्यात येत आहे। जे जे भाविक या दिंडीमध्ये सहभागी आहेत त्यांच्याकरता या हनुमान चौकातील सर्व भाविकांनी चहाची व्यवस्था केली आहे। तुम्हाला या रथयात्रेचे दर्शन करवणार या जंगली महाराज भव्य रथयात्रेचे आपण हे वारकरी पाहत आहात। हे आहे सर्व भजनी मंडळ। तेव्हा आपण पुढे जंगली महाराजचे रथयात्रा ही पाहणार आहोत। हे सर्व जे दिसतात आपल्याला हे सर्व जंगली महाराजचे भक्तगण आहेत। आपण आलो आहोत जे भोले चौकामध्ये। इथे त्या जे भोले चौकातील सर्व नागरिकांनी त्या भाविक भक्तांकरता पाण्याची व्यवस्था केलेली आहे। तर इथे येत आहे जंगली महाराज यांची भव्य रथयात्रा। आपण सर्वांनी आमच्या दर्शनाचा लाभ घ्यावा अशी सर्व भक्तांना विनंती करत आहे। जंगली महाराज आपण घेतला आहे त्याच्या मागे महिला मंडळी भजनाचा कार्यक्रमाचा भरत आहे। हे सर्व महिला मंडळ श्री जंगली महाराज यांच्या नामस्मरण आहे, जन्मस्मरण आहे। तेव्हा तिथे मागे सर्व जंगली महाराजचे भक्तगण आहे। तेव्हा अशा एकूण आज बहुदिंड्या या रथयात्रेमध्ये सामील झालेले आहेत। आपण तेव्हा या रथयात्रेमध्ये पोलीस बंदोबस्त केलेला आहे आणि इथेही आपण पाहत आहात। इथे महिला मंडळ असे भजन म्हणून रथयात्रेमध्ये सर्व सहभागी झालेले आहेत। आणि मागे जे आपण पालखी पाहत आहात तिथे आहे श्री संत जंगली महाराज यांची भव्य अशी रथयात्रा इथे संपूर्ण होत आहे। मी राजू मिस्त्री, कॅमेरामन वैष्णव गंगाधर आणि अनिल भाऊ क्षीरसागरसह नांदुरा खुर्द। चपला कधी जात नाही। प्रसादाच्या ती चपला काढल्या म्हणून गेलो मिस्त्री। आज जंगली महाराजांची 107वी पुण्यतिथी नांदुरा शहरामध्ये साजरी होत आहे। पहिला जो कार्यक्रम असते तो मोठ्या गावामध्ये जंगली महाराज संस्थान या ठिकाणी होते आणि दुसरा जो कार्यक्रम असते तो नांदुरा खुर्द पंचवटी येथे असतो। त्यानिमित्त आज पंचवटी इथे महाप्रसादाचा भला मोठा कार्यक्रम सुरू आहे। त्या कार्यक्रमाची वेळ होती संध्याकाळी 5 वाजतापासून रात्री 9 वाजेपर्यंत। आता 7:30 वाजून राहिले तरीही प्रसादाची आपण गर्दी पाहत आहात। त्या प्रसादामध्ये काय आयटम आहेत? पोळी, शिरा, गंगाफळाची भाजी, भात। ठीक आहे, आम्हाला महाप्रसाद दाखवता? चल, किती गर्दी जमली आहे आणि लोक महाप्रसादात
तर पाहणार आहात आज महाप्रसादाचे वितरण. चला पुढे सरका पुढे सरका. 2 मिनिट. अरे 2 मिनिट फक्त. अशा प्रकारे महाप्रसादावर खूप भक्तगण असा महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. आपण पाहत आहात की महाप्रसादासाठी झालेली गर्दी कशी आहे. पाहतात या भंडाऱ्यामध्ये 4 प्रकारचा असा महाप्रसाद तयार झालेला आहे. इथे रव्याचा शिरा, गंगाफळाची भाजी, पोळी आणि हे जे आहेत भगवी टोपी घातलेले हे आहेत सर्व जंगली महाराजचे कार्यकर्ते. आपण पाहतात ते महाप्रसादाचं वितरण याप्रमाणे असं करत आहेत आणि या महाप्रसादाचा भरपूर असा लाभ सर्व नागरिक नांदुऱ्याचे आणि बाहेरगावचे पंचकोशीतील हे घेत आहेत. आपण महाप्रसाद दाखवून द्याल. चलो त्याप्रमाणे आपण पाहत आहात इकडे सर्व पुरुष मंडळी आहेत आणि या बाजूला पुरुषांची गर्दी आहे आणि इकडे महिलांकरता खास व्यवस्था करण्यात आलेली आहे जेणेकरून कोणत्याही प्रकारची गर्दी डांगळो इथे होणार नाही. तेव्हा स्त्रियांची वेगळी व्यवस्था केलेली आहे आणि पुरुषांकरता वेगळी व्यवस्था केलेली आहे. इकडे स्त्रियांकरता महाप्रसादाचे वितरण होत आहे आणि इकडे पुरुषांकरता महाप्रसादाचे वितरण होत आहे. मी न्यूज रिपोर्टर राजू मिस्त्री, वैष्णवी जंजाळकर सह नांदुरा. सकाळी पाहिजे लिंक पाठवून दिली. लिंक नंबर पाठवून दिली.